अहो तुम्हाला सांगतो की सगळा गाव पाण्याखाली होता आणि अशा परिस्थितीमध्ये तुम लढो हम कपडे संभालते हे असं म्हणणाऱ्यातल्या मी नाही बघा. हे रांगडे शब्द आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे. सध्या ओमराजे सोशल मीडियावर हिरो ठरलेत. बरं, फक्त सोशल मीडियावरच नाही तर नजरेत सुद्धा एक आदर्श पुढारी झालेत. गेल्या एका आठवड्यापासून धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खैरी नदीला पूर सुद्धा आलाय. या पुरामुळे परंडा तालुक्यातलं शेळगाव हे गाव अख्खच्या अख्ख पाण्याखाली गेलंय. सध्या या गावामध्ये नक्की नदी कुठली आणि गाव कुठे याचाच थांगपत्ता लागेना झालाय. या अशा परिस्थितीत एखादा नेता स्वतः पुराच्या पाण्यात उतरतो, एनडीआरएफच्या जवानांना रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन करायला मदत करतो. हे असं चित्र महाराष्ट्रातल्या जनतेनं फारच क्वचित पाहिलं असेल. पण हे असंच्या असं खरोखर परंड्यामध्ये घडलंय. सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये स्वतः खासदार ओमराजे निंबाळकर हे छातीपर्यंत आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये हातात दोर घेऊन उतरलेत. एनडीआरएफच्या जवानांनी संपूर्ण गाव रिकामं केलं होतं, पण एक कुटुंब पुराच्या पाण्यातच अडकलेलं होतं आणि याच कुटुंबाला रेस्क्यू करण्यासाठी ओमराजे पुराच्या पाण्यातून झाडांचा आधार घेत त्या कुटुंबापर्यंत पोहोचले आणि त्या कुटुंबाला एनडीआरएफच्या जवानांच्या ताब्यात दिलं. याच व्हिडिओमुळे धाराशिवचे नागरिक ओमराजेंना हक्काचा माणूस म्हणू लागलेत. ओमराजेंचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची अनेक वृत्तमाध्यमांनी बाईट घेतली आणि यामध्ये ओमराजेंनी एनडीआरएफच्या जवानांच्या समस्या सांगून या जवानांकडे रेस्क्यू ऑपरेशनसाठी लागणाऱ्या बेसिक वस्तू सुद्धा चांगल्या अवस्थेत नाहीत. ज्या जवानांमुळे लोकांचे जीव वाचतात त्यांना स्वतःच्या सेफ्टीसाठी तरी राज्य सरकारने चांगल्या वस्तू द्याव्यात अशी मागणी राज्य सरकारकडे ओमराजेंनी केली आहे. पुरासारख्या परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी फार तर फार बोटीतून सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनचं निरीक्षण करतात, पण ओमराजेंनी स्वतः पुराच्या पाण्यात उतरून इतर लोकप्रतिनिधींसमोर प्रत्यक्ष थेट लोकांच्या मदतीसाठी जायचं हे उदाहरण घालून दिलंय. शेवटी चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. तुम्हाला ओमराजेंच्या व्हायरल व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.